मराठी निबंध वृक्ष आपले मित्र। पृथ्वी तलावर सर्व सजीव प्राणी जीवजंतू यांचा महत्त्वाचा आधार म्हणजे वृक्ष। मानवाला जीवनासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन देण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे कार्य करतो। झाडे वातावरणातील सजीवांसाठी हानिकारक असणारा कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेऊन आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू पुरवतात। हवा शुद्ध व स्वच्छ करून वातावरण सुंदर बनवण्याचे कार्य झाडे करतात। झाड हे निसर्गाचा सर्वात जवळचा सोबती आहे। झाडापासून आपल्याला फळ, फूल, औषधी वनस्पती, तेल, लाख, कापूस, मध इत्यादी गोष्टी मिळतात। थोडक्यात काय तर झाडाच्या पानं, फूल, फळ, देठ, खोड व मूळ अशा सर्वच अवयवांचा आपल्याला उपयोग होतो। झाडांपासून आपल्याला लाकूड मिळते। त्यांचा उपयोग घरे, इमारती बांधण्यासाठी, फर्निचरसाठी व इंधनासाठी होतो। झाडांची मुळे जमिनीची होणारी धूप थांबवतात। जमिनीत गेलेली मुळे ही मातीला धरून ठेवतात। जमिनीच्या आतील भागात पाण्याचा निचरा करण्यास झाडांच्या मुळांचा उपयोग होतो। झाडे प्राणी व पक्ष्यांचे निवासस्थान आहे। बरेच प्राणी पक्षी झाडावरच आपला निवारा शोधतात। झाडे जंगलात प्राण्यांना सुरक्षित ठेवण्यास मदत करतात, कारण प्राणी पक्षी हे आपली नैसर्गिक संपत्ती आहे। त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे। रस्त्याच्या दुतर्फा झाडे असल्यास थंड हवा मिळते व चालणाऱ्या वाटसरूला त्याची खूप मदत होते। झाडे आपल्या पर्यावरणातील नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात। म्हणजेच काय तर मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा भागवण्यासाठी वृक्षाची मदत होती। वृक्ष निस्वार्थीपणे सर्वांच्या मदतीला तत्पर असतात, परंतु माणूस आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करू लागला आहे। देशात अतोनात लोकसंख्या वाढू लागली आहे व या वाढत्या लोकसंख्येला पुरेशी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यास जंगलतोड करून तेथे इमारती बांधल्या जातात। तसेच रस्त्यांसाठी झाडांची तोड केली जाते। कारखाने उभारण्यासाठी झाडे तोडली जातात। अशा अनेक कामांसाठी झाडांची तोड करून प्रदूषणाला ओढवून घेत आहे। म्हणून सर्वांना झाडाचे महत्त्व समजून घेणे खूप आवश्यक आहे। झाडे ही पृथ्वीवरील मौल्यवान संसाधने आहेत। आपण लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, वृक्षतोड थांबवली पाहिजे। मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग व दुष्काळ याला आळा घातला पाहिजे। आपल्या या नैसर्गिक संपत्तीचे काळजीपूर्वक संवर्धन केले पाहिजे। म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, म्हणजे वृक्ष हे आपले मित्र, सखे व सोबती आहेत। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।